2 दिवसात नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. सगळ्यांना नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो बघा इकडं आमची मॅडम काय करते. ते गवतीच्या बघितलं का मागं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला जाऊ का मी गवतीच्या किती छोटा होता बघा आता केवढा मोठा झालाय. तर काय झालं आपली 2 फूट जागा पुढं होती. आम्ही मस्तपैकी कट्टा बिट्टा केला याला आणि त्याच्यामध्ये आहे ना झाडं लावली ती. हो का, हे कडीपत्त्याचं झाड आहे, हे फुलाचं आहे ना हां, गजराचा मोगरा. हे पुदिना आहे ती. पुदिना आहे आणि गवती चहा आणि बघा इथे जास्वंदी. छोटंसं रोपटं आलंय बघा. हे कशाचं आहे सांगा कमेंट करू नका. हे आणि इकडे आळूची पानं. ए पुरे आळूची पानं कर की किती आली ती बघितलं नाही बाई मी काय करत. का ग राहू दे तशीच. मित्रांनो, हे आपल्या आळूची पानाची साईज एवढीच आहे बरं का. गावरान आळूची पानं आहेत ही. तर ही आळूची पानाला आहे ना, आळूच्या पानाला नावं किती आहेत माहिती आहे का. आता आळूची पानं मी इथं आल्यावर बरं का, म्हणजे ह्या भागाला आळूची पानं म्हणते ती पुण्या साईडला. आमच्या मराठवाड्यात काय म्हणते माहिती आहे का, ह्याला चिमकुरण्याची पानं. चिमकुरण्याची पानं म्हणजे चिमकुरण्याची. आता कोणाकोणाला हा शब्द माहिती आहे त्यांनी कमेंट करून सांगा. तुमच्याकडे काय म्हणतात कोल्हापूरला? आमच्याकडे आळूच म्हणतात आळू आणि म्हणतात. आई बी म्हणते तशी म्हणते चिमकुर्ण किती आले. चिमणी आल्या का? चिमकुरण्याची पानं. आणि मी माझा एक जालन्याचा एक मित्र आहे बरं का, जालन्या साईडचा. त्यानं डब्याला पण आणलं होतं ती आळूची पानं. तर त्यानं वेगळंच नाव घेतलं होतं त्या चिमकुरण्याच्या पानाचं. म्हणजे अशी वेगवेगळी नावं घेतात माहिती का. तर कमेंट करून सांगा तुमच्याकडे आळूच्या पानाला काय म्हणतात. ए बरं काय नाही वांग्याचं बघावं म्हटलं. आता बरेच जण म्हणत होते, दादा तुम्ही नुसतं किचन मधले व्हिडिओ काढताय, बाहेर निघत नाही, घराच्या बाहेरचं काय दाखवत नाही, तुमच्या घरातलं काय दाखवत नाही, सारखं जावा बघल तेव्हा बायकोच्या मागं किचन मध्येच असताय. तर म्हणलं चला आज व्हिडिओ काढू जरा फिरून आपल्या घराभोवती. तर हो का बघा आमची मॅडम कशी आनंद गेले. किती कालवा करते चिमणी ती. ती लय कालव करते चिमणी. कोका काका कोका काका कोका. तर बघा इथं बघा आईनं काय केलंय, हे रोप लावले कशाच तरी. तर तुम्ही कमेंट करून सांगा बरं कशाचं आहे बघा. रोप आहे का ते येलय की. हा बघ कशाचं येलंय सांगा बरं. मी सांगू का? ए गप्पे तुला नको सांगू, तुला माहिती आहे मी सांगितलंय. तर असं वातावरण आहे मित्रांनो आमच्या बघा. 2 गाड्या इथं आणि असं वातावरण आहे बघा. सगळीकडं आमच्या शेती आहे, इथं शेती आहे, सगळी शेती आहे. आणि हे आमचे बघा आगाव पोरगी, सगळ्या घरातली आगाव पोरगी. हां आगाव का मग तुम्हीच आगाव आहे. तर मित्रांनो पाऊस पडायला लागला आहे. 2-3 दिवस झाला सारखं एकसारखं पाऊस लागून आहे. सकाळी काय झालं, मी गॅस सिलेंडर आणायला गेलो होतो, पण म्हणलं पोराला शाळेत सोडवून तर सिलेंडर आणावं, पण सिलेंडर काय भेटला नाही. गाडी गेली होती. तर चला म्हणलं नंतर बघता येईल. तर आमची झाडं जशी की रोज व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय. आण लवकर. तर मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे मला. तर हो का काय झालं, आई वडील आले होते. तर त्यांनी हे नाही धान्यासाठी आणले बघा 50-50 किलोची डब्बे पत्र्याचे. तर हे किती रुपयाला भेटले असतील कमेंट करून सांगा. होय मम्मी माहिती मला सांगू का. तू नको सांगू, जेवढं बोललाय तेवढंच बोलायचं का. तर तुमच्याकडे हे डब्या कितीपर्यंत भेटतात कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई वडिलांनी काय झालं माहिती आहे का, हो का ज्वारीचा एक कट्टा आणि गव्हाचा एक कट्टा आणलेत त्यांनी, गावाकडून आणलेत. काय होतं आई वडिलांचं म्हणणं असतं काय हाय घरचं तर खात जावा. आता गेल्या वर्षीच आम्ही आहे ना पाकडून करून चांगलं ठेवलं होतं, अजून पण थोडं शिल्लक आहे ते. आता आणलं एवढं तर काय होतं इकडं आणायला सोय नाही. तेवढं धान्य घेऊन यायचं म्हणलं, आता बघितलं का किती हाल वनवासात आणलं. तिकडं आणायची सोयच नाहीये ना, त्याच्यामुळे थोडंसं आपदा होते. तर त्यांनी काय केलंय, इष्टीत टाकून आणलंय. मग मी गेलतो आणायला, तिथनं घेऊन आलो घरी. तर आता काय वर्षभर टेन्शन नाही. शेवटी घरची भाकर आपल्या घरची ती घरचीच असती. हिनं सुट्टी मारली बघा आज ह्या पोरीनं, होय का. 2 वाजता शाळा सुटणार होती, गाडी नाही येत तर म्हणून सुट्टी मारली. होय मम्मी हो सुट्टी मारली. मारून मम्मीला काय फायदा नाही. पण आणि आज सुट्टी मारली की दादा गेले. त्यांना काम होतं की बाळा. तर मित्रांनो आमच्या घराच्या बाहेरचं वातावरण कसं आहे का, शेती आहे बघा. इकडं दिसते का तुम्हाला शेती, तशीच झाडं हलतात बघा. तर मित्रांनो कसं आहे काय माहिती आहे का, हो का घरात अशी झाडं आहेत ना सगळीकडं, खूप आनंद वाटते. आणि आमचे महाराज बघा, त्यांना फोटो मस्तपैकी. आणि हे फोटो मला लय आवडते फोटो, कारण त्यांच्या तोंडापाशी असं प्रकाश पडलाय नाही का सूर्याचा, त्यामुळे एवढं भारी दिसते ना ते काय सांगायचं मला. ह्या पूर्ण आणलाय हे बरे काय फोटो माझ्या मैत्रिणीने दिले गिफ्ट. गिफ्ट दिलाय का.
तर मित्रांनो सगळेजण म्हणताय दादा तुम्ही ताईला लय त्रास देताय, लय भांडणं करताय तुम्ही बरोबर सगळे म्हणतात हो ती बिचारी. सगळं सारखं सारखं भांडणं करताय. अहो मेन हित आहे हो, मेन कळ हित आहे ही आहे भांडकुदरी. बरोबर म्हणतात हो ते. त्यांना कळते उलट माहितीये का होय. कोण कसं आहे कोण कसं नाही. होय हा मग मला जाऊ दे की फिरायला आज. आता नादाला लागू नका माझ्या बरं. होय बॉस हम्म हुकुम का इक्का बॉस. होय. काय कालपासून लावलंय हो तुम्ही फिरायला अगं जाऊ ते दे गाणं फिरायला जाऊ दे. गाणं हा फिरायला जाऊ दे मग कालपासून काय लावलंय. मग तर जाऊ देतीस का? बरं तुम्ही जा घराची एक चावी घेऊन जा पण. धमकीच असते माहिती आहे की मला. जा ना मग एक चावी घेऊन जा घराची तुम्ही. माझं काही काय झालं की हे धमकी नाही लेकरं मी धमकी मी पण धमकी बघते. धमकी. ए बाई जाऊ दे मला जायचं नाही, मला तुझ्या संग भांडायचं बी नाही. मला माहिती आहे तू भांडण काढतेस लगेच, त्यापेक्षा आपलं नाही गेलेलं परवडलं. तर मित्रांनो सगळीकडे होय वा. आज पावसाचं वातावरण आहे. ओ इकडे सगळा पाऊस चालू आहे. काय ग स्त्रीच्या केसाबद्दल 2-3 जणांनी कमेंट केली होती. हम्म, केसांना काय लावतं दीदीची केस एवढी कशी छान आहेत. हम्म. तर तिची नाही का केसाला काहीच लावत नाही मी. तिच्या केसाला वाढच आहे. हम्म, माझ्या केसाला वाढ होती. हम्म. तर काय करायचं टेन्शन घरातलं काम बाय परत काळजी घ्यायची नाही स्वतःची. त्याच्यामुळे सगळं केस माझी घेणं तर कंबर एवढी केस होती लांब लचक. जा तोंड तुझा आता हे कंग वात नेऊन ठेव. मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. दाखव 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 काय दाखवायचे. माझी लेख तर बस काय अवघडच आहे लेखीच माझ्या. स्त्रीला काय चित्र दाखवायचं असं. काय बाय काय काढले बापा स्केच काढले तुम्ही. हा बघू दे मला. एक मुलगी बसली आहे, वेणी घातलेली आहे आणि ड्रेस घालून ती आरशात काहीतरी बघते आहे ना. आरशात नाही पेंटिंग करले ती पोरगी पण. हा. मित्रांनो सगळ्यांनी कमेंट करून सांगा माझ्या लेकी नाव का स्केच काढलंय. तिला चित्रकलेची लय आवड आहे माझ्या लेकीला आणि चित्र एवढी छान काढते ना. ह्याला पेंट कर की बाळा, पेंट करून ह्याचा व्हिडिओ काढा आपण एक. हा ओके. छान काढले मस्त. मित्रांनो कमेंट करून सांगा हे स्केच कसं आलंय. सगळ्यांनी कमेंट करून सांगा प्लीज. छान आलं असलं तर तुम्ही ह्याला छान म्हणून पाठवा, मी हिला दाखवतो. हा हो. पम्या बघ कसलं काढले चित्र हुबेहूब. होय माहिती आहे मला. लेक आहे माझी लेक आहे. मी म्हणलं नाही का चांगलं केलं की माझी लेक आणि त्रास द्यायला की तूच लाडावून ठेवले. मग वा छान असंच आत ठेव स्त्री परत हे रबर सापडत नाही शाळेत जाताना. तर मित्रांनो सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. असं सपोर्ट करत जावा. आणि काय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, नक्की कमेंट करून सांगा आणि तुझा सपोर्ट असंच राहू द्या. तर चला मग नवीन व्हिडिओ नवीन काहीतरी नवीन परत भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय टाटा. ए मम्या बाय बाय काळजी घ्या सगळेजण. बाय. बाय बाय चल.